हाडाखेड गावात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य आणि डोळे तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। हे शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले असून मोठ्या संख्येने नागरिकांनी यात सहभाग घेतला। या शिबिरामध्ये एकूण 108 नागरिकांनी आपली आरोग्य व डोळ्यांची तपासणी करून घेतली। तपासणी दरम्यान अनेक रुग्णांमध्ये विविध आजारांचे निदान करण्यात आले। यामध्ये 14 रुग्णांमध्ये मोतीबिंदू आढळून आला आहे। या रुग्णांवर पुढील काळात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। तसेच 6 रुग्णांना डोळ्यावरील साय म्हणजेच पडद्याआडच्या ऑपरेशनची गरज असल्याचे समोर आले, तर 5 रुग्णांमध्ये डोळ्यांचे गंभीर आजार आढळले आहेत। या रुग्णांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे। शिबिरात डोळ्यांची तपासणी करून अनेक नागरिकांना चष्म्यांचाही लाभ घेतला। एकूण 55 नागरिकांना कमी दरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले। फक्त 200 रुपयात चष्मे उपलब्ध करून देण्यात आले। या उपक्रमामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। आरोग्यविषयक सुविधा गाव पातळीवर उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी स्वागत केले। या शिबिराचे आयोजन दिनेश फुलचंद पावरा यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते। अनुलोम आणि युवा शक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला। गावकऱ्यांनीही या उपक्रमाला मोठे सहकार्य केले, त्यामुळे शिबिर यशस्वीरित्या पार पडले। आरोग्य जनजागृतीसाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे। ग्रामीण भागातील नागरिकांना याचा मोठा लाभ होत आहे। वेळेवर तपासणीमुळे आजारांचे निदान होण्यास मदत होते, त्यामुळे पुढील उपचार अधिक सुलभ होतात। हाडाखेडमध्ये झालेल्या या शिबिरामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे। भविष्यातही अशा जनहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला। या यशस्वी उपक्रमाबद्दल गावकऱ्यांचे आभार मानण्यात आले आहेत। हाडाखेडमधील या उपक्रमाची परिसरात चर्चा होत आहे। आरोग्य सेवेचा हा उपक्रम नागरिकांसाठी लाभदायी ठरला आहे। प्रतिनिधी साहेबराव पावरा आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, शिरपूर।